लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे एक तीर एक कमान आदिवासी एक समान। आदिवासी अधिकार संवाद यात्रा दिनांक 30 जुलै 2024 रोजीपासून बर्डीपाडा विसरवाडी येथून सुरू झाली आहे। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। या जिल्ह्याचा दक्षिण भाग म्हणजे नंदुरबार। नवापूर तालुक्याचा यामध्ये समावेश आहे। नवापूर तालुक्यातून या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। आदिवासी अधिकार संवाद यात्रेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला संविधानिक अधिकार तसेच 5वी 6वी अनुसूचित आणि कायद्याची माहिती देऊन गावपाड्यामध्ये जनजागृती करण्यात येते। आदिवासी टायगर सेना ATS संघटनेच्या संकल्पनेमुळे ही जनजागृती सुरू करण्यात आली आहे। पेसा भरती, पेसा कायदा, आरक्षण, आदिवासी समाजातील युवक उद्योजक अधिकारी कसे तयार करावे अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते। शिक्षण आणि आरोग्याचं महत्त्व पटवून दिले जात आहे। आपण कुठेतरी विखुरले गेलो आहोत। आपापसातले वादविवाद, तंटे, भांडण विसरून आपण एक आदिवासी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे। आपली रूढी परंपरा, संस्कृती जोपासणं, आपली एक आदिवासी म्हणून जी ओळख आहे ती टिकवून ठेवणे अशा विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येते। यामध्ये सहभाग आदिवासी टायगर सेना ATS चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्रदादा पाडवी, निवृत्त समाज कल्याण सह आयुक्त अरविंद वळवी, राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित यांच्यासह किरण वळवी, नवापूर ATS तालुका युवा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल वळवी, मुंबई हायकोर्ट सुनील गावित, शैलेश गावित, अंकित मावची, भिक्यूदादा वळवी, बालाजी दादा, मोहन वसावे, भरत दादा मोरे, सुरेश वळवी, अजय वळवी, दिनेश वळवी, दीपक वसावे, लाजरेश गावित, विनेश गावित, वाड्यादादा गावित, धनसिंग गावित यांच्यासह दररोज एकूण 10 ते 12 गावपाड्यात समाजात जनजागृती करून गावांतील लोकांसोबत संवाद करण्यात येतोय। आतापर्यंत 100 पेक्षा जास्त गावात जनजागृती संवाद साधला जातोय। आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे 8 ऑगस्ट रोजी नवापूर शहरामध्ये सकाळी 10 वाजता गांधी पुतळा येथून सांस्कृतिक रॅली आणि आदिवासी वेशभूषामध्ये आदिवासी बांधव सहभागी होतील। गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक विचार आणि आदिवासी हिताविषयी माहिती देण्यासाठी त्यांची उपस्थिती राहणार असल्याचं आयोजकांमार्फत सांगण्यात आलंय। गावपाड्यांमध्ये आदिवासी समाज तसेच समाज बांधव युवक संवाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवत असून यात्रेला मोठा प्रतिसाद देत आहेत। यात्रेकरूंचे स्वागत करून त्यांचे मार्गदर्शन ऐकून घेत आहेत। जोहार, जय आदिवासी। आदिवासी अधिकार संवाद यात्रा ही आदिवासी टायगर सेनेद्वारा आम्ही 30 जुलैपासून सुरू केलेली आहे। या यात्रेमध्ये आम्ही नंदुरबार आणि नवापूर या 2 तालुक्यांचा पूर्ण दौरा करतो आहे। 30 तारखेला नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा मातेचे धाम इथून आम्ही मातेची पूजा करून या ठिकाणी आम्ही प्रस्थान केलं आणि तिकडचा जो भाग आहे नंदुरबारपर्यंत गेलो, पूर्व भाग तो करून आम्ही उद्या नवापूरला पोहोचतोय। आजपर्यंत या यात्रेमध्ये आम्ही दररोज 10 ते 12 गावं कव्हर करून साधारणतः 100च्या वरती गावं कव्हर केलेली आहे। या यात्रेमध्ये आम्ही आदिवासींसंदर्भात असलेले अधिकार या संदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये आम्हाला लोकांकडून भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे। स्थानिक समस्यांच्या काही संदर्भात आम्ही जाणून घेतलेल्या आहे। स्थानिक समस्या तर इतक्या आहे की त्यांचं आम्ही जॉटिंग केलेलं आहे आणि एकत्रित करून आम्ही ते प्रशासनाला देणार आहोत। या यात्रेचा समारोप उद्या नवापूर शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी करीत आहोत। एक सांस्कृतिक रॅली याच्या माध्यमाने ती रॅली काढून आम्ही ही संवाद यात्रा समाप्त करीत आहोत। उद्या दिनांक 8 तारखेला 8 ऑगस्ट रोजी या संवाद यात्रेची रॅली जी शहरातून निघणार आहे ती गांधी पुतळा नवापूर इथून निघून नवापूरच्या मध्यभागातून शांततेने प्रयाण करून आपला सांस्कृतिक जो देखावा आहे, सांस्कृतिकपणा आहे आदिवासींचा, त्याचं दर्शन सर्व लोकांना करून आम्ही या ठिकाणी ते यात्रेचं रॅली आहे तिचं समारोप या ठिकाणी वनिता विद्यालय आहे, वनिता विद्यालय, महाराष्ट्र बँक आहे, या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि या रॅलीमधून आम्ही आपला आदिवासींचा सांस्कृतिक जो ठेवा आहे तो सर्व लोकांसमोर ठेवणार आहोत। यामध्ये यात्रेसाठी गुजरात आणि राजस्थानचे प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचं हे या यात्रेमध्ये या रॅलीमध्ये मार्गदर्शन होणार आहे आणि एकूणच आदिवासींचे अधिकार या संदर्भात जनजागृती होणे किती महत्त्वाचं आहे हे या यात्रेनिमित्ताने दिसून आलेले आहे आणि या यात्रेनिमित्ताने जो अनुभव आला
तोच अनुभव घेऊन आदिवासी टायगर सेना ही यापुढेही अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेऊन लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, लोकांना अधिकार काय आहे ते समजून सांगेल आणि लोकांच्या समस्या काय आहे ते हे जाणून घेऊन त्या एकत्रित करून प्रशासनाशी संवाद साधण्यात येईल असं या पद्धतीची ही यात्रा आहे. उद्याचा दिनांक आहे तो यात्रेचा समारोपाचा दिनांक आहे. आपण या यात्रेमध्ये तालुक्यामध्ये फिरताना भरघोस प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्याला कबूल केलेले आहे की आम्ही पण या यात्रेमध्ये समारोपच्या ठिकाणी समारोप करायला आम्ही सामील होत आहोत. त्यामुळे उद्याच्या या समारोप रॅलीला तालुक्यातील जास्तीत जास्त बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं या निमित्तानं मी आदिवासी टायगर सेना आणि तमाम कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे यांच्या माध्यमाने मी आवाहन करतो. आणि हा जो संवाद यात्रेचा हा रॅली आहे, संदेश यात्रेची ही रॅली आहे, ही अतिशय शांततामय मार्गाने कुठलाही त्या ठिकाणी आतताईपणा न करता आम्ही प्रशासनाला सहकार्य करून ही यात्रा आम्ही पूर्ण करीत आहोत असं या ठिकाणी मी आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमाने या ठिकाणी नमूद करतो. जोहार, जय आदिवासी. जय आदिवासी. मित्र हो, 30 जुलै रोजीपासून आपण आदिवासी हितासाठी, आदिवासींच्या रक्षणासाठी आणि आदिवासींच्या अस्तित्वासाठी जल, जंगल आणि जमीन या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी आपण समाज बांधवांना आमंत्रित केलं होतं, आवाहन केलं होतं. आणि जवळजवळ नंदुरबार तालुका, नवापूर तालुका या तालुक्यांमध्ये बरेचसे असे गावं होते. त्या गावांमध्ये आपण आदिवासी अधिकार संवाद यात्रा ही आपण घेऊन गेलेलो आहोत. आजचा हा दिवस आहे, हा 9वा दिवस आहे. आणि आपण या आदिवासी अधिकार संवाद यात्रेनिमित्ताने 10व्या दिवशी म्हणजे 8 तारखेला, 8 ऑगस्टला आदिवासी हितासाठी, आदिवासींच्या रक्षणासाठी आपण जी यात्रा काढलेली होती, आदिवासी अधिकार संवाद यात्रा, या यात्रेचं समारोपण आहे. या यात्रेमध्ये आपण संपूर्ण आदिवासी समाजाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी आपण जे आपले प्रमुख वक्ते आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, गुजरात, राजस्थान या राज्यातील जे काही असे वक्ते आहेत चांगले सामाजिक हितासाठी काम करणारे, यांच्याही मोलाचं मार्गदर्शन असणार आहे. म्हणून आपण सकाळी 10 वाजता नवापूर गांधीपुतळा येथे उपस्थित राहावं व आदिवासी अधिकार संवाद यात्रा ही जी आहे त्याचे समारोपण आहे, याच्यात सहभागी व्हावं. जोहार, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर.